उभी बघा ना, आयऱ्याची, गैऱ्याची, भूताची, चेटकिरीची, कोणची 200 रुपये मला मारायला सांगलं, मी तेव्हा काल लावती. मग कशासाठी घेतलं? तुझ्या गाडीला तर पेट्रोल लागत नाही. हाँ पंक्चर वाली गाड़ी मेरे को रखते हो क्या काम पे इधर? आप लोगों के साथ में मेरे को रखते हो क्या साथ में काम पे? दोनों मिलके करेंगे काम. काकांच्या दुकानात आले आपण. तवा बघते पण 14 इंचाचा आहे ना. काय किंमत आहे याची? मंडळी या आता जेवायला आम्ही मस्त दोघं व्याजे एकत्र जेवायला घेतले. भांड्यांची बचत, भांडी कसा लागतात ना म्हणून तब्येत बिघडली. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते. तर मंडळी आज आहे सोमवार आणि मी आपल्या ब्लॉगला आज संध्याकाळी सुरुवात केले. संध्याकाळी म्हणजे आता 3:55 झालेली आहे आणि सकाळपासून ना थोडंसं मला बरं वाटत नाही. हे सकाळपासून नाही, रात्रीपासूनच काय माहिती काय झालं आहे. पूर्ण हे जे डोक्याचं जे काही भाग आहे ना ते एवढं दुखतं ना माझं. काल रात्री तर अक्षरशः अशी परिस्थिती झाली ना का रात्रभर मला झोप नाही आली. ते एवढं दुखत होतं नाही, पूर्ण सगळा हा भाग पूर्ण दुखत होता. मानेच्या नसा वगैरे दुखत होत्या. का दुखतात, कशामुळे दुखतात ते तर दुखतच होतं. पण माझा उजवा जो हात आहे ना तो तर कोपऱ्यापासून एवढा दुखत होता ना मंडळी की रडकुंडी राहिलेली मी अक्षरशः. यांना पूर्ण रात्रभर डोकं दुखतंय, मान दुखतंय. दाबाला सांगत होती ह्यांची पण झोप मोड, माझी पण झोप मोड. आणि मग आज ना सकाळी 10 वेळा जायचं होतं. उठली तसंच मोनिशला डब्बा बनवला, चपाती आणि भेंड्याची भाजी त्याला डब्यामध्ये बनवून दिली. आणि माझे जे चुलत जाऊ आहेत ना त्यांचे वडील वाढलेत ना, तर काल्हेरला दावा होता. तिथे काही बसायला उठायला काही जायला नाही भेटत, तर बरं 10 वेळा तरी जाऊन येतं काही करून. मग सकाळी 10 वेळा गेली तसंच आणि तिकडनं आली आणि मग असंच झोपून राहिली मी. मला म्हणजे असं बरंच वाटत नव्हतं. मग दुपारी हे मेडिकलमध्ये गेले, त्यांनी गोळी वगैरे आणली. ती गोळी खाल्ली आहे, जेवली पण नाही मी सकाळपासून. फक्त सकाळी चहामध्ये बिस्किटचा पुडा खायला घेतलेला. तुम्हाला तर माहितीच आहे, काय खायला घेतलं की लगेच पळत येतो, त्याला ती सवयच आहे सगळ्यांजवळ जाऊन थोडं खायची. मला तर त्या बिस्किटच्या पुड्यामधून 2 बिस्किटं पण मी खाल्ले नाही, बाकीची सगळी लकीनेच खाल्ली. आणि मग थोडंसं झोपली. म्हणजे आत्ता कुठे जाऊन मी फ्रेश पुन्हा झाली आणि आत्ता संध्याकाळी एक आपल्या ब्लॉगला मी सुरुवात केली. आता मॅगी ठेवले बनवायला, कारण की गोळी खाल्ले. हे माझ्यावरती पिसळल्यात की तू गोळी कशी खाल्ली, आधीच काय खाल्लं नाही तर. बरं गोळी खाते, कमीत कमी दुखायचं तरी थांबेल. या आता तुम्ही पण मॅगी घ्यायला, बरं थोडंसं काय पोटात गेलं तर बरं वाटेल जरा. मॅगी बनवत ठेवली. हे दुकानावर गेलेलं मॅगी घेऊन आले. मॅगी नव्हती घरामध्ये, कारण की जास्त मॅगी पोरांना तर द्यायचं बंद केलं आहे. मॅगी खाल्ल्यावर कशी माणसाला भूक लागत नाही ना, त्याच्यामुळे. चमच्याने पनीर मस्त. साप बघा मंडळी गेला बघा कसा. किती भात चालले बे तो, दिसते का नाही तुम्हाला माहित नाही का मला. तो बघा तो बघा, दिसला का तुम्हाला? हा बघा किती मोठा साप आहे तो. बघा पुन्हा रिटर्न आला तो, पुन्हा रिटर्न आला. घर विसरलंय का काय? घर विसरलंय नक्कीच. तिकडे बघा. ओ भाई साहब, शेतातून आलाय तो या बाजूला. इकडे बघा का चढतोय. बापरे, काल यावी पेरूच्या झाडावर चढलेले साप बघा. वा हो मंडळी, बघितलं तुम्ही साप कालच पेरूच्या झाडावर चढलेले. आणि तिथूनच तो म्हणजे साप आतमध्ये आलेला कंपाऊंडच्या आपल्या. ओके, तिथून येऊन इकडे पाठीमध्ये इथून ते चुळीपर्यंत गेला, पण त्याला काही वाट सापडली नाही तिकडे बाहेर पडायला. मग पुन्हा रिटर्न आला तो. अरे बापरे, कंपाऊंड बघा इथेच आहे. हे बघा कंपाऊंडवरच आहे तो. हा बघा. ए बाबा जा जा तुझ्या घरी जा. गेला शेतात गेला. शेतात ना, हे बघा या झाडावर आहे.
हा बघा त्या झाडावरून खाली उतरला तो. बाप रे बाप. मंडळी डेंजर काम आहे. पावसाळा सुरू झाला ना का आम्हाला हीच भीती असते. सापांची खूप जास्त भीती असते इथे, कारण की पाऊस पडला की शेतामध्ये पाणी भरलं की त्यांचे जे बीळ असत राहायचे ते भरून जातात पाण्याने. मग ते इथे कुठेतरी आडोशाला जागा बघतात. मग दगडाच्या खाली, लाकडांच्या खाली, झाडाच्या फांदीवर इथे तिथे बसून राहतात. मग ते अचानक माझं लक्ष गेलं. मी गेट उघडायला आले तेवढं हल्ल्यासारखं मला काहीतरी दिसतं समोर. आणि ते जर गेट उघडं ठेवलं असतं ना, लक्की आला असता आणि पकडायला गेला असतं. त्याला लक्कीला हे नाही माहिती का बाबा तो आपल्याला चावेल का, त्याच्यापासून आपल्याला काही धोका आहे ते बी काय नाही. मग त्याचं गेला आता शेतामध्ये गेला तो. ओरिजिनल आम्ही शेतावर होतो, ओरिजिनल शेतावर. तुम्ही ट्रॅफिक बघू शकता आमच्या भिवंडीमधली बोलण्यापेक्षा काल्हेरमधली ट्रॅफिक बघू शकता तुम्ही. काय भयानक ट्रॅफिक झाले. आणि मी जेव्हा येते ना संध्याकाळच्या वेळेला काल्हेरमध्ये, तेव्हा मी नक्कीच अडकते रस्त्यात. भयानक ट्रॅफिक, दोन्ही बाजूने रस्ते पॅक झालेत. तिकडची लाईन पण थांबले, इकडची लाईन तर एकदम स्लो चालती. आता आपण जाऊया कधी भांड्यांच्या दुकानामध्ये. तवा बघून गेलेत पहिला. आणि माझ्या पाठीमध्ये तुम्हाला ट्रॅफिक भरपूर दिसत असते, भरपूर. चला आधी गेलेले दवाखान्यामध्ये सासूबाईंना बघायला एस हॉस्पिटलला. तिथे काही ब्लॉग शूट नाही केलं. नंदा वगैरे माझ्या सगळ्या होत्या, पण मला योग्य नाही वाटलं. ओके, आता तिकडनं भांड्यांचे दुकान झाले. काकांच्या काकाने येतात. अरे काका पाठीच आहेत. काका कशा आहेत? बरं आहेत ना? आपल्याला भाकरी बनवण्यासाठी एक तवा दाखवा ना, मोठा जाड दाखवा. 14 इंचाचा आहे ना? काय किंमत आहे याची? पुढे लिहिले का 1050 रुपये? 1050 रुपये किंमत लिहिले याच्यावर. कोणत्या कंपनीचं आहे? पद्मावतीचं आहे का? पण याच्यावर कुठे नाव आहे कंपनीचा? नाही आहे नाव. पण काका हलका एकदम, जरा जाड पाहिजे मला, टिकला पाहिजे ना तो. ISIचा मार्क आहे त्याच्यावर, ते बरोबर आहे. 14 इंचाचा तवा आहे तो. मोठ्या साईजचा तवा आहे, पण जाड पाहिजे तसं जाड नाही आहे ना, कारण की आपल्याला भाकरी खूप जास्त बनवाव्या लागतात ना, त्याच्यामुळे एका दिवसामध्ये 200-300 भाकरी होतात. त्याच्यामुळे तवा तर आहे मोठ्या साईजचा, पण जसं आपल्याला जाड आणि वजन पाहिजे ना त्या हिशोबात नाही आहे. कारण की लगेच तवा खराब झाला तर मग काय उपयोग एवढे पैसे टाकून. एक तर किंमत त्याच्यावर 1050 रुपये. काका समजा कमी करतील, पण आपल्याला क्वालिटी पाहिजे तशी तव्यामध्ये नाही आहे. या काका तर समजा पद्मावतीच आहे, पण याच्यावर काही कंपनीचं नाव लेबल काही नाही. फक्त भाकरी तवा मुंबई की पहचान, फक्त हाच लेबल आहे. काका पण चायनाचा माल विकायला लागला आहे ग. 180 रुपये किलो काय ॲल्युमिनियम आहे. मग काय कुठे जास्त रेट वाढलाय तो? 180 रुपये काहीच नाही आहे. नव्याचा काय भाव आहे सांगा मला? हा, नव्याचा 500 रुपये किलो. मग नव्याचा भाव कुठे आहे ना जुन्याचा भाव कुठे? मोड कोणाला म्हणतो? मग तेच ना, मोड म्हणजे ती का दगडा बिगडा भरून आणले. चल मी येते उद्या काका, उद्या येते मी भांडी घेऊन. हा बरोबर लावून द्या मला तव्याच्या. चला मंडळी, काका बघून तर घेतलं मी. उद्या येऊन मोड देईन काकांना आणि मग आपण घेऊया. चला. आणि ट्रॅफिक बघा, एका साईडचं पूर्ण पॅक आहे. आता थोड्या वेळापूर्वी या साईडचं पॅकिंग झालेलं, आता त्या साईडची लाईन बघा कुठपर्यंत लागली आहे. बाप रे बाप, कशापर्यंत नाही लाईन गेली. चला आता आपण जाऊयात B-मार्टमध्ये. चला आता हे कपडे घेऊयात जरा, कारण की किचनमध्ये लागतात ना हे कपडे, त्याच्यामुळे 2 घेतलेत. प्लस आता आपल्याला अजून हा एक रेडवाला घेते, कारण पावडर सेक्शनमध्ये जाऊयात आता. कपड्याची साबण तर आपल्याला काही जास्त लागत नाही, कारण की आपण कपडे मशीनमध्ये धुतो त्याच्यामुळे. पण ठीक आहे, भांडे वगैरे घासायला उपयोगी पडते. पायपुसणी वगैरे धुवायला 3 घेतल्यात फक्त. आणि इथून आता रेन पावडर घेऊयात. हँडवॉश घ्यायचे. इथे थोडासा हिशोबामध्ये मिस्टेक झालेली. मेरे को रखते हो क्या काम पे इधर? आप लोगों के साथ में मेरे को रखते हो क्या साथ में काम पे? दोनों मिलके करेंगे काम. तुम्हाला घरी गेल्यावर सांगते काय झालं मिस्टेक ती. सामान झालेलं 184 रुपयाचं. ठीक आहे, दिलेलं 190 रुपये. पोरगी 6 रुपयासाठी कन्फ्यूज झालेली.
कमीत कमी 4 वेळा पैसे मोजले तिने. तिला हे समजत तर पैसे रिटर्न किती देऊ मी. चला धन्यवाद. चला आता आपण जाऊयात. आता आपण आलो आहे मस्त बेलबिड्डा घ्यायला इकडे, कारण का आज काय पाण्यामध्ये टाकायला विसरले मी. 30 रुपयाची 30. कल्लेर नाक्यावर आहे आता. कल्लेर गावात हा रस्ता जातो. ओके. पोरांना पाणीपुरी घेते बरं इकडनं, गुरुकृपा पाणीपुरीमधून. ओके. आता कोपरमध्ये आली आहे मी. एवढी ट्रॅफिक आहे ना कल्लेरमध्ये, एवढी ट्रॅफिक आहे ना. अजून 2 दुकानात जायचं होतं. एक हार्डवेअरमध्ये जायचं होतं आणि आपलं जे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं की लोखंड आपण घेतलं आहे त्यांचे थोडेसे पैसे पे करायचे होते, तिथे जायचं होतं. हो, कारण की ऑनलाईन काल पैसे त्यांचे सगळे झाले नाही, त्याच्यामुळे आज कॅश घेऊन जाणार होते मी. आणि एवढी ट्रॅफिक ना की रस्ता क्रॉस करायला पण जमत नाही, त्याच्यामुळे मी रिटर्न आली. उद्या सकाळी जाऊन देऊन येईन पैसे आणि जे हार्डवेअरमध्ये काम आहे ते पण उद्याच करेन सकाळी. ओके. चला आता आपण जाऊयात घरी. पाणीपुरी घेतले पोरांना. अजून घरी जाऊन मला जेवण पण बनवायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज सोमवार आहे तर चिकनचे पण सगळी दुकानं बंद आहेत. आता लक्की सोनूचे जेवणाचे सगळे बंद होणार आहेत. आता जाताना दूध घेऊन जाते आणि मग काहीतरी पोहे वगैरे त्यांना देते. ओके. चला जाऊया. चला आता आपण घेतो इथे मस्त पाणीपुरी. हो घ्या. डेअरीवाल्याच्या दुकानात आले मी दूध घ्यायला. इथे लगेच बाबू आला आहे माझ्या शोधामध्येच. खा घे. आता तुला भरवायला मला टाईम नाही बाबू, घरामध्ये लक्की सोनू वाट बघतोय. हा बघा, आज एकटाच आलाय, दुसरे कुठे गेले काय. लकू इकडे बघा. लक्की पहिला पिशव्या बघते, पिशवीमध्ये काय आणले खाऊ दे. कल्लेरवरून आली. एवढी भयानक ट्रॅफिक झालेली ना काय विचारायला नको. असा एकदम गरमी गरमी वाटत होती त्या ट्रॅफिकमध्ये. आणि इतका गोंगाट, सगळे गाडीवाले हणू वाजवतात. मला असं वाटलं मी का गेली कल्लेरला या वेळेला. पण आज काय भाकरींची ऑर्डर नव्हती ना, आज उपवास आहे सोमवार, तर भाकरींची ऑर्डर नव्हती. तर परत चला आता काय ऑर्डर नाही भाकरींची, तर मग गेले. आणि मला आईला पण बघायला जायचं होतं आमच्या सासूबाईला. आणि तिथं टायमिंग होता दवाखान्यामध्ये 6 ते संध्याकाळी 7 पर्यंत, म्हणजे 1 घंट्याचाच टायमिंग असतो पेशंटला भेटायचं. त्या हिशोबात गेली. बरं गेली तर गेली. बघा आता तिकडे माझी जी काही कामं आहेत मला करायची ती पण करून गेली. गेल्याने ट्रॅफिकमध्ये अडकली. आता वैताग आला ना मला. मग आता आली, फ्रेश वगैरे झाली, देवपूजा केली आणि आता मस्त पाणीपुरीवरती ताव मारतोय आम्ही. तुम्ही पण या पाणीपुरी खायला. आम्ही मस्त पाणीपुरीवरती ताव मारतोय ना. तिथे लक्कीने पाणी सांडा म्हणून तिथे तुम्हाला कपडा दिसत असेल कोपऱ्यामध्ये. तो लक्की आमचं का बघते का चकाट वकाट चालते नुसता बेवड्या माणसासारखा. आता पाणीपुरी खायला येतात येऊन कसं बसला ना जोडीला. ईशाला बरोबर धावते तो लगेच. काम है क्या काम है. कितना खाएगा 2 प्लेट है. जा फिर लेके काम में ये दुकान. पानी लेके आने का वो मिलता है, लेके आने का रेडीमेड मिलता है खुलने वाला. वो अच्छा रहता है. वही बनाएंगे एक दिन. पेट भर के खाने का, कितना भी खाओ. एक दिन ना खाना ही नहीं बनाएंगे, वही पैकेट लेके आएंगे, वही खाते ही बस रहेंगे. यही लेके आने का बस. हाँ पानीपुरी वाले से ना. नहीं ये सब्जी भी बना सकते हैं. इसका भी सब पानी मिलता है, सब रेडीमेड मिलता है. अरे कुछ पैसे भी लेके आने. तो पॉकेट थोड़ी मिलेगा पैकेट. क्या शुभम तुम्हें बात करता है. तुम लोग का भी फायदा हो जाए ना. उनका फायदा ही है. मैं पूरी बहुत सारा लेके आने का. हाँ. तो कसं 20-20 पूरी तो खा ले. हा जशी मामा त्यांच्याकडे गणपतीला पार्टी केलेली तसा जेवण नाही बनवायचं, त्याच खायचं. शुभम आज बहुत बड़ा सांप देखा रे. छोटा ही था वो. छोटा ही था. वीडियो में छोटा दिखता है और रियल में कितना बड़ा था पता है क्या. उसके पहले पता है ना. हाँ तो गेंडा था, गेंडा उसके पहिले. याच्याने कोणता साप होता आपण तो मागच्या वेळेस बघितलं. तो घोणस होता ना. किती जाडा होता तो. तुझ्या मांडीच्या एवढा जाडा होता का. कमी होता ना जरा. म्हणजे तुझ्या हाताच्या त्याच्यापेक्षा जाडा होता ना. चिन्मयचे जे हात आहेत ना, म्हणजे दोन्ही हाताचा एक हात होईल तेवढा जाडा होता. घोणस साप ना चिन्मय. चिन्मयने लगेच ओळखलं. मी सांगते भाऊ सांगते अजगर आहे, अजगर आहे. चिन्मयाला लगेच म्हणजे बाबा तुम्ही का भरून दिली ही ग. शुभमने बघा हे भरून दिले पाणीपुरी भरून दिले मला. यार त्याला पण द्या कोणी, त्याला पण द्या. तर बघते सगळ्यात तोंडागर मारीला का झपाटा दिला नाही तर ना अख्खा लाल पाणी होईल तो. त्याला देस एक भरू त्याला. या मंडळी पाणीपुरी खायला. तो कल्लेरला चिन्मय तो स्टॉपवरती बघ तो मंचुरियनवाल्याच्या बाजूला पाणीपुरीवाला माहिती का तुला. भंगार पाणीपुरी लागते त्याची, भंगार. कधी गेल्यावर खायचं नाही तिथं.
स्टॉक ही बेचता है ना इसके लिए। अरे थोड़ा बिल्कुल भी टेस्टी नहीं रहता है उसका। अब अभी उसके पास भीड़ इतनी रहती तो कहाँ से। अरे भीड़ रहती तो क्या पाणी डाल के देगा सबको। तो अच्छा घास खिलाएगा भाव। चला भाऊ पण आला मस्त मेन मुहूर्तावरती मेन टायमावरती। भाव खाने के लिए कुछ लाया होगा अभी। कल उसने लेके आज क्या लेके आएगा, आज उसको अपन देंगे खाने के लिए। एकदम भंगार लगता है शुभम चिन्मय। गीला हो जाएगा। अरे मैं भर के लेती हूँ, तुम लोग खाओ। लकी घे बरोबर आहे, उचकालच पाहिजे, मी देत नाही त्याला। बरोबर आहे, बघा किती घाण केली लगेच। कर तू घाण कर, मम्मी आहे साफ कर, काय टेन्शन नको घे, कर घाण। बघा असा आमचा डॉगी आहे, तुमच्या घरामध्ये डॉग आहे तो असं खाते का पाणीपुऱ्या शेवपुऱ्या? सगळं चाटून पुसून खा, पैसे दिलेत बाबा आपण एवढे, काय शिल्लक नाही ठेवायचा। चाट चाट तो रस्सा, लकी रस्सा चाट, जाम मारी तुला बेदा। कि तुम लोग खा रहे हो पानी पूरी। भाऊ आता रात को 11 बजे 12 बजे उतना देर तक कौन रुकेगा? नाश्ता करने का खाया, खा के आया होगा कुछ। 200 रुपये मला मारायला सांगलं, मी तेव्हा काल लावती। मग कशासाठी घेतलं? तुझ्या गाडीला तर पेट्रोल लागत नाही। हा पंक्चर झाली गाडी। बहुत लाइट जल रही है। शुभम कैसा है सब्जी और पूरी? अच्छा है। अच्छा है। ये मोनू गए थे, छोला भटूरा। छोला नहीं है इसमें, छोले का तो पता ही नहीं। छोला नहीं है, मिक्स सब्जी है। छोला लेने के लिए गई थी उधर, लेकिन छोला उनके पास था नहीं, फिर भेल लेके आई। भटूरा तो है ना। हाँ बरी आहे का मोनू जेव? चिन्मयचं काय अजून पाणी करून होत नाही। चिन्मय आवरा ओला गेला ना, चिन्मय सगळ्या लाद्या पुसायला मी तुला, आवरा लक्षात ठेव तू। छाछ बना दिया। छाछ बनवायची बर्फाची। आता याला दूध दिले तो पियाला नको, याला बैलाला येऊ काय झालं आता? पिला ग। चला आता पोरांना दिले जेवायला, अजून आले नाही प्लांटवरून। आता वाजलेत ते किती वाजले शुभम? 10:11 हो गया, 10 वाजून 11 मिनिटं झाली। हे गेले हे प्लांटवर आहेत, अजून आले नाही। मग आले का आम्ही जेवू मस्त, पोरांना दिलेत पुऱ्या आणि भाजी। इकडे बघा मंडळी, आता मी इथे बसले ना, नक्की माझ्या शेजारी येऊन बसलाय। मी फुल झाले येते त्याची, आणि तुम्हाला खूप अंधार वाटत असेल तर मी सगळ्या लाईट्स बंद करून ठेवलेत, कारण की खूप जास्त गरम होते त्याच्यामुळे। लकू बाबू तू जेवलास? तू जेवलास बाबू? तू जेवला? हा मम्मी मी जेवला। रेडी चिन्मय तेरे उद्र मामा का बर्थडे है आज, तुमने विश किया कि नहीं किया उसको? किया? मंडळी या आता जेवायला आम्ही मस्त दोघं व्याजे एकत्र जेवायला घेतले। भांड्यांची बचत, भांडी घासायला लागतात ना, म्हणून तब्येत बिघडले, सकाळपासून जेवली नाही, आता बरोबर जेवते। इकडे बघा मंडळी, आता हे दोघं पण जेवले ना ग, वारू ना, आता हे वॉक करायला बाहेर निघले ग मंडळी। यावे आवऱ्या पराचे आग पेटवायला घेतले जीट काढासाठी। मंडळी आता आमचे जेवण वगैरे झाल्या आणि आता आम्ही बाहेर निघले वॉकिंग टॉकिंग करायला। जरासा वॉकिंग टॉकिंग तर आमच्या बाजूलाच राहिली, लक्कीवर लक्ष ठेवायला लागते, कारण का लक्कीच आमच्या काय प्रॉब्लेम माहिती आहे का, तो खेळते मस्त अंगण्यामध्ये एकटाच, पण त्याला माजर न कुत्रा दिसला तर मग तो त्याच्या सगळ्यावरती पलत पलत कुठं पळेल तर पत्ताच नाही लागायचा। मग कोणा सोनूला? लकीला? लकी इकडे आहे, बर्फाचं पाणी पिते मग सर्दी नाही वाटते। लकीला थंड पाणी लागते पियाला, काय करायचं कुत्र्यांचं? आता चूल का पेटवले तुम्हाला सांगू का? चूल पेटवले माझी दृष्ट काढायला। हे बोलले का थांब, मध्ये मध्ये तू आजारी होते बोलते, थांब बोलते तुझी दृष्ट तरी काढते, कारण का आमची आई होती ना, म्हणजे माझ्या सासूबाई होते ना, म्हणजे जुनी माणसं कशी होती की घरामध्ये कोण आजारी पडला, ताप यायला लागला, काय झालं अचानक, तर मग आधी दृष्ट काढायचे, दृष्ट काढून पण जर नाही बरं वाटलं मग दवाखान्यात घेऊन जायचं। यांना ती आईची आठवण आली, बोलते थांब मी तुझी दृष्ट काढतो, बोलते बघू बोलते दृष्ट लागले ग तुला। आता मला कोणची दृष्ट लागेल, देवा देवा। त्याच्यामुळे यांनी आग पेटवले बाहेर, हे बोलले दृष्ट काढतो बोलते तुझी। गेल्यात मिरच्या आणायला घरामध्ये, मिरच्या आणणे, मीठ आणि ते काय राई आणायला गेले।
तुम्ही पण काय तुम्ही हुशार. बोला आता. आयऱ्याची, गैऱ्याची, भूताची, चेटकिरीची, कोणची